नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ, कळवण, सुरगाणा, चांदवड, निफाड, देवळा, इगतपुरी व शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इच्छुक अस्वस्थ असल्याची बातमी समोर येते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये निवडणूक लढविणारे अनेक नेते व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काही ठिकाणी ईव्हीएम जर असेच मॅनेज होत राहिले तर विरोधी पक्षात राहून काय फायदा ही भावना आहे. तर काही ठिकाणी राज्यात व केंद्रात महायुतीची सत्ता असताना आपण विरोधात लढून काय करणार अशी भावना आहे. काही प्रस्थापित नेत्यांमध्ये तयार झालेली आहे. तसेच काही पक्षांमध्ये वेळोवेळी बदल न केल्यामुळे त्याच चेहऱ्यांच्या ताब्यात पक्ष ठेवल्याने तर काही ठिकाणी अनेक प्रस्थापित नेत्यांनी गद्दारी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये व प्रामाणिक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाकडून लढवून आपण विजय मिळवू शकतो याची चाचणी बरेच नेते करत आहेत, तर काही ठिकाणी निर्णय झाल्याचीही समजत आहे. याला जबाबदार कोण व वरिष्ठ या गोष्टींकडे लक्ष देतील का अशी परिस्थिती तयार झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी गद्दारी केलेल्या काही कार्यकर्त्यांवर कारवाई झाली आहे, तर काही ठिकाणी गद्दार कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी पाठीशी घातल्याचे आरोप सामान्य कार्यकर्ते करत आहेत. त्यातच राज्य पातळीवरील नाशिक जिल्ह्यातील काही मोठे नेते भाजप व शिंदे गट तसेच अजित पवार गटात मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याची बातमी येत आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून विधानसभा लढविणारा एक मोठा नेता महायुतीकडे जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दिंडोरी, निफाड, कळवण या भागातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बळ मिळण्याची शक्यता आहे. तसेच दिंडोरीतही शिंदे गटाला बळ मिळेल अशी कुजबूज सुरू असून येवल्यात शिवसेनेचे मोठे नेते शिंदे सेनेमध्ये जाण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुप्त बैठकांना जोर आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आत बरेच नेते इकडून तिकडे उड्या मारण्याच्या तयारीत आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी महाविकास आघाडीचे जिल्हा स्तरावरील नेते काय प्रयत्न करतात किंवा त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येते हे देखील बघणे आवश्यक आहे. नुकत्याच काही वर्तमानपत्रांमध्ये संशयाच्या भूमिका घेणाऱ्या नेत्यांची फोटो व नावे जाहीर झाली होती. अनेक ठिकाणी अजूनही त्या नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट न केल्यामुळे त्यांच्या भोवती संशयाचे वातावरण अजूनही घडत होते. बऱ्याच नेत्यांच्या मते ज्या त्या पक्षात नाराज असलेल्या लोकांना सोबत घेऊन लढायचे असल्यास काही बदल हे करावे लागतील असे खासगी ते नेते सांगत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाले. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात 3ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदारांनी टाकल्या, परंतु ते वातावरण विधानसभेत न राहता त्याच्या उलट सर्वच जागा महायुतीच्या ताब्यात मतदारांनी दिल्या. आता येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार काय करणार व पुन्हा हाच ट्रेंड कायम ठेवणार की पुन्हा एकदा बदल करणार याची चाचपणी करून जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकांचे नवरदेव निर्णय घेतील अशीच आशा आहे. संपादकीय एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.